उन्हाळ्याचं सीझन म्हणजे वेगवेगळे पापड आपण घरी करत असतो. तर नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीवर तुमचं स्वागत आहे. आज आपण झटपट बनणारे असे ज्वारीचे पिठाचे पळी पापड करणार आहोत, जे तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकतात आणि हे खाण्यासाठी पण तितकेच टेस्टी पण होतात. करायलाही सोपे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ते इथे घेतलेलं होतं 3 वाटी ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ माझं थोडंसं जुनं झालं होतं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं होतं आणि अर्धी वाटी रवा, असं ही टोटल 4 वाट्या आपलं पीठ आहे. आता हे पीठ मी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. तर 4 वाटी पिठासाठी मी इथे कमीत कमी 3 वाटी पाणी टाकून याचं पातळसर असं मिश्रण रेडी करून घेणार आहे. तर तुमचं ज्वारीचं पीठ ताजं आहे, म्हणजे तुम्ही काल दळून आणले आज पापड करत आहात, तर मग तुम्हाला बाकीचं टाकायची काही गरज नाही आहे. याच्यात आता थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि याचं बॅटर आपण रेडी करून घेणार आहोत. इथे मी कमीत कमी 3 ते 3.5 वाटी पाणी टाकून मी परफेक्ट असं बॅटर रेडी केलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात. आणि सेम त्याच वाटीने मी पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. ते आहे 7 वाट्या. म्हणजे आपलं 3 वाटी पीठ होतं, त्याच्या दुपटीने मी इथे पाणी घेतलं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. पाण्याला छान खळखळ उकळी आणायची. नंतर त्यामध्ये तीळ टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्याचबरोबर मी इथे चिली फ्लेक्स टाकणार आहे, किंवा नॉर्मल लाल मिरची टाकली तरी चालेल. मी नॉर्मल सुक्या मिरच्या मिक्सरला ग्राइंड करून घेतल्या आहे आणि त्याच टाकणार आहे. त्याचबरोबर टाकलेला आहे 1 टीस्पून खाण्याचा सोडा, किंवा तुम्ही इथे स्किप पण करू शकता, पण खाण्याच्या सोड्याने याला छान खरपूसपणा येतो फ्राय केल्यानंतर. आता हे पीठ टाकल्यानंतर कंटिन्युअसली हे हलवायचं आहे. ज्वारीचं पीठ आहे ते खाली लागू शकतं. आता इथे मी खाण्याचा सोडा टाकला आहे. खाण्याच्या सोड्याच्या तुम्ही इथे पापड खार पण वापरू शकतात. कंटिन्युअसली हलवायचं आहे आणि कमीत कमी मी झाकण ठेवून 20 मिनटं वाफेवर हे मिश्रण शिजवून घेणार आहे. मी ते बघू शकता, मिश्रण लगेच घट्ट व्हायला सुरुवात होत आहे. त्यामुळे हे सोडायचं नाही आहे, कंटिन्यू हलवायचं आहे, नाही तर ते खाली लागतं. मी ते बघू शकता. छान मस्त की पीठ इथे उकळलेलं आहे. आता एकदम हे मिक्स करणार आहे. नंतर त्यामध्ये टाकणार आहे चिली फ्लेक्स. मिक्स करून घेणार आहे आणि आता फ्लेक्स टाकल्यानंतर फक्त एक वाफ घेणार आहे. जिरं आहे ते मी नंतर टाकणार आहे, कारण जिरं त्याचा कलर सोडतो. त्यामुळे जेव्हा मिश्रण मी पापड टाकणार आहे त्याच्या आधीच गरमागरम याच्यामध्ये जिरं ॲड करणार आहे. आता मिरची टाकल्यानंतर फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे, अर्धा ते 1 मिनिटासाठी. बघा, परफेक्ट असं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी ह्यामध्ये मी जिरं टाकणार आहे. गॅसवरून खाली उतरवल्यानंतरच मी जिरं टाकणार आहे. जी वाफ आहे त्यामध्ये जिरं आपलं छान इथे शिजून जाईल आणि मिश्रण थोडंसं थंड करणार आहे. 1 5 ते 7 मिनटं. वरती मी टेरेसवर प्लास्टिक पेपर टाकलेला आहे आणि नॉर्मल थंड झाल्यानंतर एक पळी घ्यायची आहे आणि त्याने हे पापड आपण आता टाकणार आहोत. तुम्ही ते बघू शकता. जास्त थंड पण करायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे मी आता हे पापड रेडी करून घेते आणि कडक उन्हामध्ये मी हे 2 दिवस तरी वाळवणार आहे. 2 दिवसामध्ये आपले पापड छान वाळून रेडी होतात. आणि हे थोडेसे ओले असतानाच मी हे पलटून घेणार आहे. जर आपलं मिश्रण परफेक्ट शिजलं असेल तर हे आपोआप साईड सोडतात, म्हणजे पलटायलासुद्धा आपल्याला कठीण जात नाही. तिथे तेल गरम झालं आहे, तर ह्यामध्ये मी टाकत आहे पापड. तुम्ही ते बघू शकता. छान पापड हे फुलत आहे. मस्तपैकी टेस्टी असे आपले ज्वारीचे झटपट बनणारे पापड रेडी आहे. खाण्यासाठीही टेस्टी होतात आणि झटपट बनतात पण. चला आता मंडळी, झटपट बनणारे इथे आपले ज्वारीचे पापड रेडी झालेले आहेत. तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.